9 रन आणि 4 चेंडूनंतर संघाची धावसंख्या पोहोचते 9. पाच चेंडूनंतर संघाची धावसंख्या होती 9. पहिला वाईड नंतर एक डिक्लेअर केला नंतर बाउंड्री 2 आणि 1 आणि 5 चेंडूनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 या आकड्यावरती. ऋषी यांचा पुढचा चेंडू राजासाठी. मगापासून 3 झेल सुटले राजाचे आणि असा मस्तच चेंडू निर्धाव असा आणि एका षटकानंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 या आकड्यावरती. खूपच चांगली गोलंदाजी झाली आतापर्यंत कारण की पॉवर प्ले मध्ये फक्त 9च धाव खर्चिक ठरलेत आणि त्या 9 धावांमध्ये 3 झेल. त्या झेल मध्ये एक चौकार मिस फील्डचा तो देखील कॅचच होता आणि संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येत आहेत ते अनिल. 5 चेंडू झालं म्हणतायत. 5 झालं असेल. 5 एक वाईट आला ना पहिलाच. पहिला एक वाईड मग वनडी मग चौका मग परत एक सिंगल. पहिला वाईड नंतर वनडी डिक्लेअर केला नंतर बाउंड्री मारली 2 काढल्या तर 2 काढलेले एक शॉट. तो 5वा बॉल होता तो हे झाला डॉट झाला आणि एक बॉल नाही ना 5 झाले. पहिला डॉट आहे वाटतं. पहिला वाईड सांग ना तू सांग ना. वाईड गेला सांग ना तू. पहिला बॉल वाईड आणि पहिला चेंडू वाईट होता. 5 बॉल 9 रन झाले. 5 बॉल आणि 9 रन झालेले आहेत. वराड केला का मग जोश दाखव आणि स्पीडअप घ्या थोडस. ऋषी यांचा पुढचा चेंडू राजासाठी. मगापासून 3 झेल सुटलेत आणि हा देखील असले डाव खतरनाक असा शॉट आर पार सीमा रेषे पार मारताना राजा आणि संघाची धावसंख्या बसली होती 15 या आकड्यावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर खूपच चांगला 5 चेंडू चांगले हाताळले परंतु शेवटच्या चेंडूवर जो षटकार दिला बॉलर पुढचे 2 मॅच आहेत अजून. आणि आपल्या संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येत होते अनिल आणि स्ट्राईक वर आहेत ते अजय. ही जोडी गोकुळ संघासाठी अनिल आणि ते पण झेलची संधी परंतु डी झोन मध्ये एकच धाव. बॉल घ्यायचा आहे पाठीमागे. हो बॉल गेला पाठीमागे. कोण आणणार कोणच नाही आणणार. बॉल गेला पाठीमागे. जय पाठीमागे बॉल गेला कोण आणाय नाही. पाठीमागे गेलाय बॉल गेला आणि ना कोण अरे बॉल गेला तू कोण आणूनच झाले पाठीमागवर की पोरं कुठे गेली. आणि बॉल दिलेला आहे तो आणि यांचा पुढचा चेंडू अजयसाठी. खूपच चांगला शॉट आणि तेवढंच गच्चा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल सायन यांच्याकडून. एकच धाव घेण्यात यशस्वी कारण की राजाला मात्र मी स्ट्राईक वर राहणे गरजेचं आहे. 2 फटका आणि चांगला स्कोर. आणि 2 चेंडूनंतर संघाची धावसंख्या होती 17 आकड्यावरती. आणि यांचा पुढचा चेंडू राजासाठी. निर्धाव असा चेंडू. खूपच चांगली गोलंदाजी आहे आतापर्यंत.
तीन चेंडू आणि 2 धाव खर्च ठरलेत आतापर्यंत आणि खूप चांगला शॉट खेळण्याचा प्रयत्न परंतु झेल होते की काय आणि ते खूप चांगली झेल दत्ता यांच्या माध्यमातून खूप झेल येते राजा पवेलियन मध्ये रिटर्न आणि त्यांची जागा चालवण्यासाठी येत आहे ते कॅप्टन आले आहेत स्वतः सचिन पाटील संघाचे कर्णधार स्वतः आलेले आहेत आणि स्ट्राईक वर आहेत तेच आणि टाइम शॉट खेळण्याचा प्रयत्न परंतु फक्त एकच धाव खूपच चांगली गोलंदाजी आहे आतापर्यंत 5 चेंडू आणि 3च धाव खर्चिक ठरलेत आणि याचा पुढचा चेंडू यॉर्कर काय यॉर्कर आहे आणि आता देखील एकच धाव घेण्यात यशस्वी तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण अजय यांच्या माध्यमातून खूपच चांगले क्षेत्ररक्षण आहे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये कारण की एक झेल पकडले चांगलं मगाशी थोडं जरा लेग साईडच्या दिशेने थोडं गच्चायचं क्षेत्ररक्षण झालं परंतु ऑफ साईडला 2 फिल्डर आहेत त्याने एक झेल आणि एक चांगला शॉट मारलेला परंतु तो अडवला क्षेत्ररक्षण उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलं आणि शेवटचं षटक हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जाणार हातावर ते रितेश बघूया किती धावावर बघता येते रितेश आणि पहिला चेंडू स्ट्रेटला खेळताना आणि खाली आहे क्षेत्ररक्षण आणि झेल कंप्लीट करताना सॅमी मागाशी देखील एक झेल सोडला परंतु आत्ता नाही सोडणार कारण की अजयचा जर कॅच सोडला तर तो खूप मोठे फटके खेळू शकतो सॅमला देखील माहित आहे आणि नवीन बॅटर येत आहेत ते विजय पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त करून देत आहेत ते काहेरी 11 या संघाचा प्लेयर रितेश मगाशी देखील खूप चांगली गोलंदाजी केली आणि आता देखील तशीच चालली आहे पहिल्याच बॉल वरती विकेट आणि दुसरा बॉल शॉर्ट बॉल टाकला काय समजलं नाही बॅटरला निर्धाव असा चेंडू तेवढं चांगलं चप्पल एसटी रक्षकाने थांबवलेला हा चेंडू रितेशांचा पुढचा चेंडू अजय विजयसाठी हा देखील शॉट टाकण्याचा प्रयत्न परंतु त्याचा परत समाचार घेताना विजय सीमारेषे बाहेर षटकार आणि संघाची धावसंख्या पोहोचते 25 या आकड्यावरती 3 चेंडू 25 तसं मोठं काही समीकरण नाहीये 15 बॉल फक्त 25 धाव झालेत अजून 3 चेंडू बाकी आहेत 3 चेंडूवरती मोठे फटके येणे गरजेचं आहे या मैदानावरती जवळजवळ 40+50 तरी धावा हव्यात आणि काय बोल्ड आहे विजयांना काही समजलाच नाही हा चेंडू काय कमबॅक आहे एक षटकार नंतर विकेट प्राप्त करून देत आहे आपल्या संघाला काय कमबॅक आहे फक्त 4 चेंडू मध्ये 6 धावा खर्चिक ठरलेत आतापर्यंत खूपच चांगली गोलंदाजी आहे आणि नवीन बॅटर येत आहेत ते ओमकार नवनाथ स्कोर झाला आहे तो 25 2 चेंडू राहिले आहेत बाकी 25 झालेले आहेत सामना चालू करायचा 25 धाव झाले तुमचा प्लेयर इथे आहे त्याला विचार आल्यानंतर तुमचा प्लेयर कशासाठी दिला आहे ते जर काय डाऊट असेल तर स्वतः यायचं आणि इथे उभं राहायचं फेल्ड प्लेयर म्हणून रितेशांचा आणि हा देखील विनाकारण वेळ घालवला तुम्ही आला आणि त्याच पाहिजे परत निघालाय
पाणी ते आधीच कमी आणि त्याच्यात दुष्काळात 13 महिने करत होता तुम्ही. कॉटन जोल्ड आणि 5 चेंडू 25 धावा. आणि नवीन बॅटर येत आहेत ते अक्षय. आमचे मित्र सन्मान्य श्री रवींद्रजी माने साहेब कुठे असतील त्यांनी स्टेजवरती आहे, त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. तसेच सुरेश साहेब यांचा सुद्धा सन्मान करण्यात येत त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आणि बॉलिंग हॅट्रिक कंप्लीट झालेलं या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक म्हणावी लागेल. सर्वांनी जोरदार एकदा टाळ्या वाजवायच्या त्याच्यासाठी. व्हॉट अ कमबॅक अगेन, व्हॉट अ बॉलिंग, वेल प्लेड. आणि चला लवकरात लवकर गोकुळ संघाला क्षेत्ररक्षण लावून द्यायचं आहे. आय रिक्वेस्ट टू गोकुळ टीम प्लीज स्पीड ऑफ ट्राय टू फिनिश इट. आणि आपले 11 प्लेयर आहेत लवकरात लवकर मैदानामध्ये. ते म्हणजे आपले जयजी मराठे साहेब यांचा सन्मान करायचा आहे. मी संतोष पवार यांना विनंती करतो की आपण सन्मान करायचा. पोरांचा घेऊ दे की आपल्या सगळ्यांचा होतोय. पोरं एवढी मरतात वगैरे काय घेतो की नंतर. सर्वांनी जेवणासाठी काय वाजवतात. फोटोला घेऊ आपा. घेतला का? अहो घेतला का? काय लेखा का? तसेच अक्की माने याचा सुद्धा सन्मान करायचा स्वीकार करायचा. जा जा लवकर जा अक्षा जा. कोणी ते करू दे. सर्वांनी जोरदार काय त्याच्या बाकीसाठी. त्यानंतर विजय कदम साहेबांचा सुद्धा सन्मान होता त्यांनी स्वीकार करायचा. चला. आणि इकडे मॅचला सुरुवात तर झालेली आहे. आतापर्यंत 5 धावा खर्चिक ठरलेत. अभिजित बॉलर आणि स्ट्राईक वर आहेत ते नितीन. त्यानंतर शिवाजी पवार यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. तसेच ओमकार पवार
त्याचं नाव काय? वैभव पवार, अमर पवार, सागर पवार. चला या. त्याच्यात दुसरी सागर पवार कुठे असतील तर यायचंय. आर्यन वडेकर, शिवाजी पवार. चला अप्पा पवार या, लवकर या. आणि हा देखील चांगला चेंडू आहे. अरे 4 चेंडूनंतर संघाची धावसंख्या होती ती 4 या आकड्यावरती. अभिषेक यांची 5 झालं, 5 धावा. हो काय गोलंदाजी राहिली आहे. लगातारचे 3 चेंडू डॉट, 5 बॉल आणि 5 धावा खर्चिक ठरले ते अभिजित. अभिजित यांचा पुढचा चेंडू नितीनसाठी. एक थोड मोठा पटका खेळण्याची गरज असणार आहे नितीन यांना. तो येतोय की काय आणि हा काय चेंडू आहे. बोल्ड नितीन यांचा बोल्ड काढलेला आहे. खूप चांगली गोलंदाजी, फक्त 5 धाव खर्चिक ठरले होते. आणि नवीन बॅटर होत आहे ते गणेश, कारण की पॉवर प्ले मध्ये धावा येणं गरजेचं असतंय आणि त्या पॉवर प्लेच्या शतकामध्ये फक्त 5 धाव खर्चिक. निलम चला या, आपल्या सुद्धा सन्मान होतो. चला कृपया स्पीडअप करायचा, लवकरात लवकर मॅच चालू करायचा. कृपया रिक्वेस्ट टू प्लीज स्टार्ट द मॅच इमिडिएट. चला ओंकार पवार यांचं सन्मान होतं. सर्वांनी काय द्यायचं ओंकारसाठी. चला निलम या. त्यांचं नाव काय? तुमच्या भावाचं नाव संजय कदम, जालिंदर माने, अनिल माने. कृपया कुठे असेल तरी स्टेजवर त्याचा सन्मान होतो त्यांचा. चला संजय कदम, अनिल माने, जालिंदर माने. चला या. जालिंदरसाठी सर्वांनी जायचं. चला प्रवीण पवार, प्रवीण हिम्मत पवार, कृपया आपण सुद्धा यायचं स्टेजवरती. चला आपला सन्मान होतोय. सागरापत झाला. कोण राहिला आणखी बाकी सांगा मला. सूरज उर्फ बकासूर पवार कुठे असतील तर मी ताबडतोब स्टेजवरती यायचं. त्यांचं नंतर घेतो. चला सन्मान्य प्रवीण पवार, चला सन्मान्य अनिल पवार. चला यांचा सन्मान होतो. चला या. कोणी राहिलं असेल तर कृपया आपण यायचं होतं ताबडतोब इकडे. अजून आपलं कोण राहिलं? विजयांचा पुढचा चेंडू आणि हा कटाळ बॉल. गोकुळाने चांगली कमबॅक केलेला आहे. यानंतर आमच्या मंडळाचे खजिनदार मान्य श्री चंद्रकांत साहेब माने यांचा सुद्धा सन्मान होतो, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. शाल चेंज करा की दादा. कोणतं? विकासजी पवार साहेब आणि अनिलजी पवार साहेब यांना मी विनंती करतो की आपण कृपया स्टेजवरती यायचंय. तसंच वारणा क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ दीपक जाधव साहेब यांना सुद्धा मी विनंती करतो की कृपया आपण स्टेजवरती यायचंय. तसंच आमचे बंधू विनायकजी पवार साहेब यांचा सुद्धा सन्मान होतो, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. घेतो की लाकी जयेश अशा रीतीने विकेट गेलेलं आहे. जोरदार फटका बसलेला आहे. चंद्रसेन दमळे, संजयजी पवार साहेब आपण स्टेजवरती येतो कृपया. चला
त्यानंतर मी नाथा पाटील यांना सुद्धा विनंती करते की आपण आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. रवींद्र पवार साहेब कुठे आहे रवींद्र पवार? सुशील जाकी घ्या. आणि हा वाईट चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. सागर पवार यांच्याकडून विजयचा चेंडू आणि जर आता विकेट घेतली तर 500 रुपयाचं बक्षीस आहे. चंद्रसेन दलवे यांचा सन्मान होते. कृपया आपण स्वीकार करायचा त्याचा. रवींद्र पवार हा वाईट चेंडू बक्षीस उकलेला आहे तुमचं साहेब. संजयजी पवार जर कुठे असेल तुम्ही स्टेजवरती यायचं आहे. मेडिकल टू कॉमेंटेटर. इथे बिग हिटचा प्रयत्न चालू आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दे बॉल. जबरदस्त झेल टिपला गेलाय. स्वतःला बॅलन्स केला. झोक पाठी चाललाय आणि त्यानंतर विकेट प्राप्त केली आहे. विकेट हॅट्रिक प्राप्त केली. या स्पर्धेमधला तिसरा गोलंदाज ठरला आहे. विकेट हॅट्रिक प्राप्त करणारा फलंदाज होते आउट. आउट कोण झाला? बॅटर कोण? विजय चोरगेसाठी विकेटसाठी 501 रुपयाचा कॅश प्राइज. जाऊया मैदानच्या दिशेने जिकडे स्कोअर बोर्डला धावसंख्या 10. अजून जिंकण्यासाठी 9 बॉल आणि 16 धावांची गरज. चांगला बॉल. डॉट बॉलची सांगता. व्हाईट बॉलची सांगता. जबरदस्त गोलंदाजी. खराब क्रिकेट पाहायला मिळते मैदानच्या आतमध्ये. 11 धावा. असं वाटतंय की काय पॅनलमध्ये असा आवाज येतोय की व्हाईटवर जिंकवतोय की काय. आतापर्यंत पाहायला गेलं तर षटकामध्ये जवळ 6 व्हाईट बॉल फेकले गेलेत राजेशने. पुढचा बॉल राजेशचा. चांगला बॉल. बॅटची कडा. 4थी विकेट प्राप्त झाली असती जर इथे कॅच पकडला असता तर. ऋषीने मारला ना. ऋषी आणि गणेश ही जोडी मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकावर आलेला गणेश याच्याकडे देखील अपेक्षा आता मात्र वाढल्या असतील. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत विकेट प्राप्त जरूर केले 3 आणि त्यामध्ये 6 बॉल व्हाईट फेकले गेलेत. दूरवरून फटका खेचलाय आणि इथे मात्र झेल सुटला गेलाय. आता मात्र झेल सोडलाय किंवा मॅच सोडलाय. ज्या गणेशवर अपेक्षा पल्लवित होत्या त्या गणेशने चांगला फटका घेतलाय आणि त्याच्या बॅट मधून 2 धावा येताना पाहायला मिळतात. या 3च्या मदतीने धावपळीत जाऊन पोहोचला तो 15. अजून एक बॉलचा खेळ बाकी आहे. स्कोर बोर्डला धावसंख्या 15. जिंकण्यासाठी अजून 11 धावांची गरज. या मॅच मध्ये मोमेंटम क्षणाला सामना बदलताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. इथे मात्र फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. 4थी विकेट या षटकामध्ये प्राप्त केले. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 विकेट राजेशने प्राप्त केला या षटकामध्ये. त्यामध्ये व्हाईट बॉल फेकले गेले. 6 व्हाईट बॉल फेकले गेलेत. आणि या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न. स्कोर बोर्डला धावसंख्या 15. पहिल्याला 5 होते. 5 मायनस नवीन गोलंदाजी मार्कवर सचिन पाटील. कर्णधार तारणहार सचिन पाटीलला अंतिम षटकात इन्व्हाइट केलं गेलंय. सचिन पाटील. इथे मात्र फटका हवेमध्ये घेतलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र झेल सोडला गेलाय. एकीचं रूपांतर
मान्यवरांचं आगमन होताना पाहायला मिळतं आमच्या मुख्य व्यासपीठावर. साहेबांचं करूयात सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. डॅशिंग व्यक्तिमत्व आपण पाहतोय, क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व. साहेबांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळतो. एक दमदार व्यक्तिमत्व. साहेबांचं करूयात वेलकम. या साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. 18 धावा फलकावर आतापर्यंत जिंकण्यासाठी स्कोर करायचा अजून 4 बॉल आणि 8 धावांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. सचिन पाटील संघाचा कॅप्टन, नेता, तारणारा, पारदर्शक, सरपंच मैदानच्या आतमध्ये. इथे मात्र फेकीपा अप्रतिम धावचीच्या स्वरूपात परतावं लागतंय आणि फलंदाज होईल आउट. 18 ला धक्का लागलाय. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. ऋषी बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये समीर. इथे बिगिटचा प्रयत्न, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला पाहतच बसतील. चेंडू एक टप्पा सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. या 4च्या मदतीने धावपळ जाऊन पोहोचलाय 22 या धावसंख्येवर. आता 2 बॉल आणि धावा करायचे 4. सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. जबरदस्त रफ अँड टफचा सामना मैदानच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. काटे का मुकाबला बीच मैदान के अंदर. पुढचा बॉल, इथे मात्र चांगला बॉल, डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर बॉल फेकला गेला आणि धावसंख्या जागच्या जागी स्थिरावली आहे. या 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. चित्तथरारक सामना. टाळ्यांचा प्रतिसाद झाला पाहिजे. 1 बॉल 4. इथे फटका चांगला आहे.